नमस्कार मित्रांनो, कोकणी नाळ या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज जाणार आहे गाव ऐनवरे येथे। तिथे त्रैवार्षिक जत्रा आहे, त्याच्यासाठी आपण जाणार आहे। तर चला जाऊया आणि बघूया यात्रा कशा प्रकारे झाली ती। तमाशा कोणाचा आहे? सुरेखा पुणेकरचा तमाशा बघू शकताय। माहिती भेटलेली आहे आपल्याला। कशी असते मित्रांनो, जसं की बघू शकताय आता आपण पोहोचलेलो आहे, मंदिराजवळ पोहोचलो आहे ऐनवऱ्याच्या इथे। तर वाटेमध्ये मानीची पालखी भेटलेली आहे, बघू शकताय ती कशा प्रकारे नाचवली जाते। आणि ही पालखी घेऊन आता मंदिराकडे जाणार आहे, जसं की आपण बघाल। मित्रांनो, आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे, मंदिर बघू शकताय आणि या साईडला लाट आहे, जसं की आपण बघत आहात। मित्रांनो, आता आपण जत्रेतली दुकानं बघूया कशा प्रकारे आहेत ती। मित्रांनो, बघू शकताय मानीची पालखी घेऊन मंदिराकडे आलेले आहेत। जसं की मित्रांनो बघू शकता, गाव चोरवणे खेड या पालखीचे आगमन झालेले आहे। बघू शकताय कशा प्रकारे पालखी खांद्यावर डोलत आहे। एक विलक्षण क्षण अनुभवू शकता जत्रेतील। ऐनवऱ्याच्या जत्रेमध्ये आगमन झालेलं आहे चोरवण्यातील पालखीचं। जसं की आपण बघू शकता खांद्यावर कशा प्रकारे डोलत आहे ती पालखी। आता पालखी घेऊन लाटेला प्रदक्षिणा घातली जाते, जसं की बघू शकता। आणि प्रदक्षिणा घालून पालखी डायरेक्ट मंदिरात घेऊन जाण्यात येईल, जसं की बघू शकताय। मित्रांनो, बघू शकताय पालखी घेऊन ग्रामस्थ हे पालखी घेऊन मंदिरात येत आहेत, जसं की आपण बघताय पालखी घेऊन मंदिरात आलेले आहेत आता ते। आणि आता ती पालखी मंदिर आतमध्ये घेऊन जाण्यात येत आहे। मित्रांनो, बघू शकता चोरवण्याचे पालखी सोबत आलेले खेळी या साईडला बसलेले आहेत, त्यांची नाश्त्याची सोय केलेली आहे व पाणी वगैरे दिलं जात आहे त्यांना। आपण पण मंदिरात आलेलो आहे आणि पालखीचे दर्शन घेऊया। पालखीचे दर्शन घेऊन चालू आहे, जसं की बघताय। पालखीचे दर्शन घेतल्याच्या नंतर मंदिरातील देवांचे पण दर्शन घेऊया, जसं की देव बघू शकताय मंदिरातले। ही मानीची पालखी आहे, जसं की आपण बघू शकताय। मंदिरात आपले सर्व मित्र भेटलेले, दिनेश, विजय आणि साहिल, जसं की आपण बघू शकताय। ते पण आपल्या सोबतच जत्रेला आलेले आहेत। या दगडाला गुंड असे म्हणतात आणि गुंड उचलली जाते, जसं की आपण बघू शकताय।
ओरडण्यापेक्षा तू उचल ना. मित्रांनो बघू शकताय राऊंड मारून आणलेला आहे गोळा. कवठीची पालखी आलेली आहे जसं की आपण बघू शकताय. मित्रांनो बघू शकताय कवठीची पालखी आलेली आगमन झालेलं आहे. डोक्यावर येऊन नाचवली जाते जसं की बघू शकताय. बघू शकताय डोक्यावर येऊन नाचवली जाते. आता ही खवटीची पालखी घेऊन मंदिराकडे घेऊन जात आहेत. जसं की बघू शकता आपण नाचवत नाचवत मंदिराकडे घेऊन जात आहेत. हातावरती नाचवत आहेत, खांद्यावरती नाचवत आहेत. एक अद्भुत क्षण बघू शकता मित्रांनो. एक आगळा वेगळा आनंद पालखी नाचवण्यात असतो मित्रांनो. पालखी मंदिरात आलेली आहे जसं की बघू शकताय. मंदिरात आलेली आहे. मित्रांनो जसं की बघू शकताय आता देवघरच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि लाटेला प्रदक्षिणा घालण्यासाठी पालखी खाली घेऊन जाण्यात आलेली आहे. जसं की बघू शकताय आणि पालखी नाचवली जाते. बघू शकताय मित्रांनो हातावरती नाचवली जाते कशा प्रकारे. मित्रांनो जसं की बघू शकताय
तळे मांडवेच्या पालख्यांचं आगमन झालेलं आहे. अतिशय ढोल ताशाच्या गजरात पालख्यांचे आगमन झालेलं आहे. पुढे तळ्याची पालखी आहे जसं की बघू शकताय आणि मागे मांडव्याची पालखी आहे आणि दोन्ही पालख्या नाचवत नाचवत आता मंदिराकडे घेऊन जाणार आहे. तिथून प्रदक्षिणा घालून लाटेला मंदिरात आतमध्ये घेऊन जाणार आहे. बघू शकताय खाली लाटेच्या तिथं पालख्या नाचवल्या जात आहेत दोन्ही पण पालख्या. पुढे जी पालखी आहे ती तळ्याची पालखी आहे, गाव तळे खेड, आणि मागेची पालखी आहे ती मांडव्यातली पालखी आहे जसं की आपण बघू शकताय. मित्रांनो बघू शकता प्रदक्षिणा घातली जाते लाटेला आणि मग तिकडून मंदिरात घेऊन येतील जसं की आपण बघू शकताय. मित्रांनो बघू शकताय ऐनवरे गावचे ढोल ताशा पथक कशा प्रकारे वाजवत आहे. ते अतिशय छान प्रकारे पालख्या आणण्यासाठी पथक जात आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे वाजवत आहे. त्याचा आपण आनंद घेऊ शकता. मित्रांनो बघू शकताय तमाशा बघण्यासाठी किती लोकांची गर्दी झालेली आहे. लांबून लांबून लोक तमाशा बघण्यासाठी आलेले आहेत. सुरेखा पुणेकर यांचा तमाशा आहे तो बघण्यासाठी लोक लांबून लांबून आलेले आहेत जसं की बघू शकताय. मित्रांनो आपण पण तमाशा बघण्यासाठी समोरच्या रांगेत बसले जसं की बघू शकताय. मागे साईडला सगळी मित्रमंडळींची गर्दी आहे, उभे वगैरे आहेत जसं की बघू शकताय. कशी
मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 3:30 आणि आता घरी जायला निघालोय. मित्रांनो, आजचा जर का ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन वरती क्लिक करा, जेणेकरून येणार नवीन व्हिडिओ आपण पाहू शकता. धन्यवाद.